सावध नाही. ताप असल्यामुळे अंगामध्ये तीव्र तापेमुळे हा असंबंध बोलतोय. उलट राजाला वाटतं की याला जर कोणी चांगला वैद्य मिळाला तर याला कोणीतरी लवकर इलाज करावा याच्यावर आणि याला या तापेतून दूर करावं, त्याची बाधा दूर करावी असं राजाला वाटते. म्हणून तो काय म्हणतो, या ते कवणे राखो कांगा, कोणीतरी याला वाचवा, कोणीतरी याच्या अंगामध्ये हा जो ताप भरला आहे तो ताप दूर करावा. या ते जो राखेल तयासी मेवडी सोनियाची राशी करी, जो कोणी याला वाचवेल त्याला मी ढिगभर सोनं देईल, ढिगभर सोनं देईल. तेची सावध झाल्यावरी जरी म्हणे, आणि तो सेवक जो आहे नौकर तो जर शुद्धीत असताना जर राजाला असं अभद्र बोलेल तर सूर्ये हाणून मारून फेडिती, शस्त्राचे एका घावामध्ये शिर एकीकडे धड एकीकडे होईल. कधी, जेव्हा सावध असेल तेव्हा. तसं इकडे परमेश्वराचा जो साधक आहे किंवा जो अज्ञानी आहे, अज्ञान असल्यामुळे तो जीवाला परमेश्वर म्हणतो, परमेश्वराला जीव म्हणतो, देवतेलाही जीव म्हणतो. कशामुळे? अज्ञानामुळे. परमेश्वराला त्या गोष्टीचा अव्हेर नाही, खंत नाही. का? तो मुळातच अज्ञानी आहे, तो मुळातच अज्ञानी. त्याला देव कळायला, देवातला भेद आणि जीवातला भेद माहीत नाही, देवतेतला आणि जीवातला भेद माहीत नाही, आणि जीवाचा परमेश्वराचाही भेद नाही. जीवालाही परमेश्वर म्हणतो. अज्ञानामुळे परमेश्वर स्वीकारात घेतात. आणि तेच जर सावध झाले, आणि या ते कोणी राखो कांगा, आणि तोच जर असा अज्ञानी जीव जर परमेश्वर का परमेश्वराचे जे बोधवंत आहेत, ज्ञानी अधिकरण आहेत, ते जर त्याचा अज्ञान दूर करून, अन्यथा ज्ञान दूर करून त्याला सावध करतील, तर परमेश्वर काय म्हणतात, मी या ते एवढ्या सोनियाची राशी करे. म्हणजे जो कोणी अधिकरण आहे, ज्याने परमेश्वर मार्गाला त्याला लावलं, परमेश्वर मार्गावर आणलं, परमेश्वर त्याला काय करणार आहे, आपलं प्रेमदान देणार आहे, परमेश्वराचं प्रेमदान होईल. अशा अज्ञानातून, अन्यथा ज्ञानातून दूर करून जो ईश्वर मार्गाला लावेल अशा जीवाला त्याला काय मिळेल, प्रेमदान मिळेल परमेश्वराचं. म्हणून आपण एक तरी जीव धर्माला लावला पाहिजे, सतत प्रयत्न करत राहा. जो कोणी आपल्या संपर्कात येतो त्याला हा ईश्वर मार्ग दाखवणं हे आपलं काम आहे. का? आपल्याला तो मार्ग कळालेला आहे. आवर धर्मापासून काढून परधर्मी लावी, तर परमेश्वर तयासी आपुले प्रेम देती. आवर धर्मापासून काढून म्हणजे देवता धर्मापासून काढून, परधर्मी म्हणजे परमेश्वराच्या धर्माकडे जर तुम्ही एखाद्याला प्रवृत्त केलं, आणि तुमच्या निमित्ताने जर कोणी नामधारक झाला, उद्या तो संन्यासी झाला, तर परमेश्वराला ज्याने धर्माला लावलं त्याच्याबद्दल खूप तोष आहे, त्याला प्रेमदान मिळेल. म्हणून आपलं कर्तव्य काय आहे, आपल्या घरातल्या, आपल्या अवतीभोवती येणाऱ्या, आपल्या संपर्कातल्या माणसांना ईश्वर मार्ग दाखवणे, ईश्वर मार्गावर त्याला घेऊन येणे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि तेच जर, आणि तो ज्ञानी झाल्यानंतर, ज्याला हे सगळं ज्ञान केलेलं आहे, पण ज्ञान झाल्यानंतर जर तो चुकीचं वर्तन करत असेल तर अव्हेरिती, परमेश्वर उदास होतात. तसं छर्दोबास, कालचं चरित्र आपण पाहिलं. ईश्वर बोधे बोधवंत, तयाची श्री चैतन्य विद्यावंता नपवे, पण श्री चैन संबंधी संभाषणे संयोगी धर्मापासून गेले. अशी अवस्था झाली छर्दोबासांची. म्हणून हा दृष्टांत त्यासाठी इथे निरूपण केलेला आहे. जाणतयार्थी तर शुद्ध तेच केवी, म्हणजे उपाव तर ईश्वरा वांचून अनेक कोणी नेनती.
म्हणजे असा जो गेलेला आहे धर्मावरून, परमेश्वर कृपाळू आहे, कनवाळू आहे, दयाळू आहे, मयाळू आहे. जरी अशी चूक जीवाकून झाली तरी परमेश्वर पुन्हा आपल्या कृपा गुणामुळे त्याला धर्मावर आणतात. का? परमेश्वर हा कृपाळू आहे आणि कृतज्ञ आहे. परमेश्वर जीवाचं दुःख पाहू शकत नाही. असा जो उभयदृश्य परमेश्वर अवतार आहे, तो वैद्यनाथ की तोच सगळं करणारा आहे. जीवाला ईश्वर प्राप्ती करून देणारा, ईश्वराला त्याचं जे दाय पसाय आहे तो देणारा कोणी? उभयदृश्य परमेश्वर अवतार. क्रियेचे, रोगाचे त्याच्याकडे, परमेश्वराकडे सर्व ज्ञान आहे. त्याला कोणत्या क्रियेने योग्य करायचंय? कारण ईश्वर सन्निधानामध्ये आचार्यासारखे जे सप्तधांडळाचे जीव आहेत, नागदेवाचार्य काही तुमच्या माझ्यासारखे सज्जन होते का? आले तेव्हा सप्तधांडळाचे आहेत. अशा जीवाला परमेश्वराने या मार्गाचा आचार्य बनवलं. का? तो वैद्यनाथ की. परमेश्वर हा वैद्याचा नाथ आहे. सगळे उपाय त्याला माहिती आहेत की याला कसं योग्य करायचे. म्हणून घडवून मढवून योग्य केले. आचार्यांना घडवून मढवून परमेश्वराच्या समान केलेलं आहे. का? तो वैद्यनाथ की आन क्रियेचे ज्ञान. कसं योग्य करायचं हे क्रियेचं ज्ञानही परमेश्वराकडेच आहे. माईम भट्टासारखा अत्यंत अहंकारी गर्विष्ठ जो कोणाला जुमानत नाही, दिवसा ढवळ्या हातामध्ये मशाले, पायामध्ये गवताचे वाळे, अशाला सुद्धा समजून घेणं आणि त्याला ईश्वर मार्गाला लावणं एवढं सोपं नाहीये. एवढं सोपं होतं का? आज एखाद्याकडे एखादा जर गुण असेल तर तो ऐकून घेत नाही. तर माईमभट्ट षडशास्त्र संपन्न विद्वान आहेत, तरी परमेश्वराने एकाच वाक्यामध्ये सर्वकांनी त्यांना खाली आणलं आणि ईश्वर धर्माला लावलं. माईमभट्टासारख्याला बाईसा त्रिदोष नासोन ईश्वर धर्मा योग्य केले, प्रेमदान दिले. का? तो वैद्यनाथ की आन क्रियेचे, रोगाचे ज्ञान की. ते परमेश्वराजवळच आहे. औषधीसारखी तापस्त्री आहे रे, काढेन मी माझा योगमार्ग, मला कोणाची गरज नाही, अशा म्हणणाऱ्यालाही परमेश्वराने पुन्हा ठिकाण्यावर आणलंच की नाही. माझा चक्रस्वामी, माझा चक्रस्वामी, अखंड जळ तूच यासे औसा. अशा तापसांना सुद्धा ईश्वराने योग्य मार्गावर आणलं. उपावो तर ईश्वरा वांचो ज्ञानिक नेनती. म्हणून उपाय असे जे आहेत, अशा जीवावर उपाय करणारा कोण आहे? परमेश्वरच आहे. कसाही असू द्या, कसाही असू द्या. किती दोष जीवाच्या ठिकाणी? हा, 62,500 दोष. अशा जीवाला परमेश्वर ईश्वर धर्माला योग्य करतात. म्हणजे किती कृपाळूपणे परमेश्वराचं, लक्षात ठेवा. किती कृपाळूपणे. एखादं म्हणलं असतं जाऊ दे तिकडे अवगुणी, काय त्याच्या नादी लागायचं. किती वेळा सांगितलं तर ऐकत नाही, पुन्हा पुन्हा तेच पुढं सांगत बसायचं. पण परमेश्वर तसा नाही. परमेश्वर हा कृपाळू आहे, भयाळू आहे. कसाही जरी जीव वागला तरी पुन्हा परमेश्वराचं लक्ष त्याच्यावर आहे. तू जाऊ नये नित्य नरकाला, याची परमेश्वर शेवटपर्यंत वाट पाहतो. हा नित्य नरकाला जाऊ नये. पण जीव असा अधम आहे की तो ती क्रिया केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तो त्या तिकडे जायची त्याची प्रतिकारंता वाढत जाते. ते केविना वज्र किटकेचे न दृष्टांते, कहुना एकाचे अंती सवडीये वज्र कीटके लागली असे. कोणेकाच्या अंतःकरणाचे सवडी म्हणजे आतडे आला, तो आजार झालेला आहे. वज्रकिटकी म्हणजे कॅन्सर. ते आगी जळेना, पाणी सडेना, वाऱ्याने सुकेना, घनवरी पिटेना. काही जरी केलं तर कशानेच ते संपत नाही. असं तो आजार आहे. कोणी एक रोग जाणे तर उपाव नेणे, कोणी एक उपाव जाणे तर रोग नेणे.
आणि एक मात्र रोगही जाणे उपावोही जाणे, तो परमेश्वरच आहे. रोगही जाणणारा आणि उपायही जाणणारा तो परमेश्वरच आहे. म्हणून इथे वज्र केतकीचा दृष्टांत दिला. जाणत्यार्थी तर शुद्ध, उपायार्थी उद्धरिता. जाणते अर्थी शुद्ध, परमेश्वर हा केवळ आहे. परमेश्वर हा केवळ आहे. आणि जीवही ज्या वेळेला सृष्टीमध्ये आला तेव्हा अविद्यायुक्त केवळच आहे. फक्त अविद्या जडलेली त्याच्यासोबत, मारणव अविद्या. बाकी इथले कुठलेच दोष जीवाजवळही नाही आहेत. पण जसजसं तो या इथे भौतिक संसारामध्ये लहानचा मोठा होतो तसतसे दोष त्याला चिटकत जातात. पण उपायार्थी तर शुद्ध आणि जाणते अर्थी शुद्ध आणि उपायार्थी उद्धरिता. उपायार्थी परमेश्वर हा उद्धरण करणार आहे. जीवाचं ऊर्ध्वमती करून सकळ शक्तीपासून सकळ उचा करो मोक्ष देता हो. म्हणजे जेवढ्या शक्ती आहेत 81,6,10,00,000 या देवतेच्या वर नेलं या जीवाला, त्या सर्वातून सोडवलं आणि आपल्या स्वरूपामध्ये विलीन केलं. उपाय जाणते अर्थी तर सर्वज्ञ. दुसरा अर्थ, परमेश्वर एक रोगही जाणे आणि एक उपायही जाणे. तिथे जाणते अर्थी सर्वज्ञ, परमेश्वर सर्वज्ञ. आपलं भ्रम आहे, आपल्याला कोणी पाहिलं नाही, आपलं भ्रम आहे. केवळ आपल्या मनात काय उल्लेख चालले तो ईश्वर जाणत नाही. तो इतका कमी आहे का? कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ. काय मनात आपले उल्लेख चालले तो एका क्षणात जाणतो ना, परमेश्वर जाणतो ना. काही चरित्र आपण पाहिले, समोरचा व्यक्ती येत असताना पहिलेच देवाने सांगून टाकलं तुम्हाला काय पाहिजे, होऊन जाईल, चला घेऊन टाका. आपलं भ्रामक समज आहे आपल्याला. आपल्याला कोणी पाहिलं नाही, दार लावून घेतलं, खिडक्या लावून घेतल्या, मग ती काय केलं, अशाने काही होणार आहे का? तो अगोचर आहे, त्याला काय पाहायची गरज आहे, सगळं दिसतं त्याला, सर्व तो जाणतोय. म्हणून परमे जाणते अर्थी तर सर्वज्ञ, उपायार्थी तर कृपाळू. ज्याच्यावर उपाय करायचा आहे, लहान लेकरू आहे, आपण त्याला म्हणतो अरे थंड पदार्थ खाऊ नको, सर्दी होईल, आईस्क्रीम खाऊ नको, थंड पिऊ नको, लोणचं खाऊ नको, आंबट खाऊ नको, सर्दी होईल. ते लेकरूचे लहान, ते खातं. मग आपल्याला राग येतो की नाही? इतक्या वेळा समजून सांगितलं, यायला काय दवाखान्यात न्यायचं, मरू द्या. किती वेळा समजून सांगितलं तर ऐकत नाही. हो द्या जरा, त्याची हाऊस मिटू द्या, हो द्या. जीव तरी म्हणतो असं, पण परमेश्वर नाही म्हणत. परमेश्वर उपायार्थी कृपाळू, कृपेचा आळू आलय आहे. आळं कशा करतो आपण? झाडाला. का? शेळ्या मेंढ्याचा खुररवी जाये, त्याचे कोणी लचके तोडू नयेत, यासाठी आपण आळं करतो. किंवा आळं यासाठी करतो की त्याच्या बुडाला मुळापर्यंत पाणी जावं आणि ते झाड मोठं प्ररोहाते पावावं, त्याला फळं फुलं यावेत, यासाठी आळं आहे. तसं परमेश्वर हा आळू आहे, आळू कृपाळू. जीवाला कवच बनून आहे तो. जीव कसाही वागला तरी जीवाला कवच आहे. ज्याच्या नावामध्ये परमेश्वराच्या मुखामध्ये नाम आहे त्याच्यासाठी परमेश्वर कृपाळू आलू आहे. सतत कवचाप्रमाणे परमेश्वर तुमच्या सोबत आहे, तुम्हाला वाया जाऊन देणार नाही. पण केव्हा? तुमच्या मुखात परमेश्वराचं नाम असायला पाहिजे. नाही काहीतरी निदान त्याची आठवण तरी तुम्ही दिवसभरात ठेवा, निदान त्याचं जप तरी करा, त्याला आठवा तरी. उपायार्थी तर कृपाळू, म्हणून रसक्रियान चिकित्सा हे दोन्हीश्वरी चाती. म्हणून रसक्रिया आणि चिकित्सा, रसना परमेश्वराच्या, त्याला काय द्यायचंय आणि कोणता उपाय करायचा आहे, कोणती मात्रा दिल्याने हा पुन्हा धर्मावर लागेल,
ही मात्रा देण्याचंही काम परमेश्वरच करतायत आणि उपाय करण्याचंही काम परमेश्वरच करतायत. कोणाला? जसा हा सन्नी पाहता येईल गडबडला गांगरला, कशामुळे? अकुशलतेमुळे किंवा जाणून. एक तर अकुशलता किंवा जाणून, चुका दोन गोष्टीने होतात. एक तर जाणून होते किंवा एखादी अनावधानाने, ज्याला आपण अकुशलता म्हणतो. काही वेळा आपण जाणून क्रिया करतो. जाऊ दे, आताच पाहून घेऊ, पुढे काय व्हायचं ते पाहून घेऊ. आता एकदा करूनच घ्या, पुन्हा पुन्हा थोडंच होणार आहे. एकदा पाहूच, एकदा जाऊच, एकदा करूच, एकदा खाऊच, एकदा बोलूच, हे सगळं जीवाकून होत राहत. हां हां आणि जाणून, ह्या क्रिया जाणून आणि एक अनावधानाने. तरी परमेश्वर कृपाळू असल्यामुळे त्याला कोणती मात्रा द्यायची, आता जी चूक घडल्यानंतर याला पुन्हा कसं दृढ करायचंय ईश्वर मार्गावर, याचं ज्ञान परमेश्वराकडेच आहे. लखोबाईसा तमो मात्रा घेऊन निघाली. देव म्हणतात जाऊ नका. ही बाईसा सदा कदा माते म्हणजे काहीतरी म्हणतच राहते, माझ्याशी वादच घालते. देव म्हणतात तुम्ही बाईसाचं काय पाहता? तुम्ही आमच्याकडे पहा. तुम्ही आमच्याकरता आलेले आहात. तुम्ही जिथे आमच्या सन्निधानात बाईसासाठी नाही आलेले, तुम्ही आमच्याकडे आमच्यासाठी आलेले आहात ना. आमच्याकडे लक्ष द्या. आम्ही तुम्हाला काय म्हणलो का? पण बाई सदा कदा बाईसाचाच काय वार घेती, तिच्या मनामध्ये पक्की आडी आहे. देव सदा कदा बाईसाचाच अभिमान घेतात. आपल्याला काही विचारत नाही. आपल्या मताला आपलं काही किंमत नाही. घेतली मात्र निघाल्या, एवढं देव म्हणत असताना सुद्धा. तेवढ्यात भट्टभास आले. देव म्हणतात भट्टभासांना, म्हातारे थोरा एका निष्ठा वरपडा होई. ही जर गेली सन्निधान सोडून तर हिचा देहघात हा निश्चित आहे. हिला तू थांबव, हिला जाऊ देऊ नको. आचार्य म्हणतात देवा तुम्ही सांगत असताना थांबायला तयार नाही, आता मला कसं काय सांगताय? तू सांगून तर पाहाय म्हणे. आचार्य गेले. हे काही लखोबाई पुढे चालले. हैरे नागद्या तू तो माते काही म्हणशीस ना. तू मला कधी काही म्हणत नाहीस, पण ही बाईसा सदा कदा माते काही बाई बोलतच राहते. मी काही म्हणत नाही ना, मग मी म्हणतो बोलून राहा. मग नागदेवाला वाटलं आता ही माझ्याच्याने राहते. आणि नागदेवचार्य म्हणतात काय लक्ष देते तिच्याकडे? मी आहे ना तुझ्यासाठी. मी तुझं काय असेल नसेल ते सगळं पाहून घेईल. हां असं आहे का? घेतली मात्र आली परत. आचार्यांना आश्चर्य वाटलं की असं कसं झालं? देव म्हणत असताना थांबली नाही आणि मी म्हणताना थांबली. काय नेमका प्रकार आहे? त्यावेळेस देव म्हणतात जीव जीवा साजात्य हे सकळा हे वैजात्य. जीव जीवा साजात्य आहे. जीव जीवाचं म्हटलेलं ऐकतो, पण परमेश्वराने म्हटलेलं जीव ऐकत नाही. परमेश्वर म्हणले या आमच्याकडं, पण घरचे म्हणतात जायचं नाही. मग देवाचा ऐकतो का जीवाचा ऐकतो? जीवाचा ऐकतो. सोयरे धायरे पोरं नातं पोरी जावई नाही आम्हाला काही लोक काय म्हणतील, तुम्ही लक्ष देत नव्हते, तुम्ही सांभाळत नव्हते म्हणून म्हातारी काढून दिली, ही काढून दिली. ऐकतो जीव, देवाचं ऐकत नाही. म्हणून जीव जीवा साजात्य हे सकळा हे वैजात्य. परमेश्वर वैजात्य. परमेश्वराचं जीव ऐकत तरीही परमेश्वर रसक्रिया न चिकित्सा. तरी परमेश्वर पुन्हा हा कसा मार्गावर येईल, हा कसा पुन्हा ईश्वर मार्गावर टिकून राहील, याचा प्रयत्न परमेश्वरच करतात. कोणती मात्रा त्याला द्यायची हे करण्याचं काम ईश्वरच करतात. की कोणाकडून हा ऐकेल, कोणाचा हा समजून घेईल, कोणाला पुढं केलं म्हणजे हा पुन्हा उजळतीवर राहील, ही देवाला माहिती आहे. मग परमेश्वर बरोबर तशा व्यक्तीची त्या जीवाची भेट घडून आणतात. कारण संयोग वियोग साह्य हे तिन्ही माया करी. परमेश्वराच्या आज्ञेने माया जीवाला, ईश्वराच्या साधकाला साह्य करते.
संयोग घडून आणते. आणि दर दोन जीवाचं भांडण होणार असेल किंवा कुठं देहघात होणार असेल तर दोघांचा वियोगही करते, संबंध जेवू देत नाही. त्या दोन जीवाचा संयोगच घडू देत नाही की जिथे दोन एकत्र आल्यावर मारा कुठे धापा कुठे होणार आहे किंवा संपणार आहे, त्याला एकत्र येऊच देत नाही माया. बरोबर तसा संयोग घडून आणते. पण केव्हा तुम्ही धर्मावर असले तेव्हा, तुम्ही ईश्वर धर्मावर असाल तेव्हा. लक्षात ठेवा, आपल्याबद्दल कधीच अनुचित प्रकार घडणार नाही. केव्हा घडणार नाही? जेव्हा तुम्ही तत्वावर सिद्धांतावर असाल तेव्हा. जेव्हा घडतो तेव्हा सरळ समजायचं की आपण तत्वावर नाही, कुठेतरी आपल्याकडून अविधी घडला, काहीतरी चूक घडलेली आहे, म्हणून मोटरसायकलून पडले, हात मोडला, पाय मोडला, झटके बसले. समजून जायचं कुठेतरी चुकीच्या कर्माला निघलो, अवेळ सवेळ चुकवली, काहीतरी जाणून चुकीच्या कर्माला चाललो, त्याच वेळेला हे झटके बसतात. तसं होत नाही. तुम्ही जर बरोबर प्रॉपर वेवर असाल तर तुमच्या जीवनात ह्या घटना घडणार नाही. उगाच देवाला दोष द्यायचं काही कारण नाही. कारण एवढा अभय दिलंय परमेश्वरा, जो त्याचा झाला त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही, एवढा अभय देवाने दिलेले. मग ते वाक्य खोटं आहे का? नाही, ते वाक्य सत्य आहे. आपण चुका करतो, आपण कुठेतरी चुकलेला असतो, म्हणून ह्या आपल्या जीवनामध्ये अशा घटना घडतात. लक्षात ठेवायचं. आपण आपला विचार करायचा की आपण काय केलं आज, नेमकं कोणती चूक आपल्याकडून घडली. असं काही जर घडलं तर रसक्रियांच किसाये दोनेश्वरीचा रसक्रियार्थी तर बोलता. रसक्रियार्थी बोलता म्हणजे स्वांगे परावर ब्रह्मविद्येचे निरूपण करता. परमेश्वराने जीवाला परावर, पर आणि आवर दोन्ही क्रियेचं ज्ञान केलेलं आहे. श्रेष्ठ काय आहे आणि अलीकडे काय आहे, बंधनात टाकणारं काय आहे. आवर म्हणजे अलीकडे, म्हणजे देवता शक्ती, आणि पर म्हणजे परमेश्वर. परमेश्वर काय वस्तू आहे आणि शक्ती काय आहे याचं ज्ञान परमेश्वराने जीवाला केलं. मग तुला काय करायचंय, कोणतं स्वीकारायचंय याची स्वातंत्र्य जीवावर सोपवलेली आहे. जसं तुम्ही दुकानात गेले, दुकानदार सगळ्या व्हरायटी तुमच्या पुढे टाकतो, सगळ्या व्हरायटी त्याच्याकडे जेवढ्या आहेत तेवढ्या. काय आपण घेऊ शकतो, कोणती घ्यायची त्याची स्वातंत्र्य तुमच्यावर. दुकानदाराने त्याचं काम केलेलं आहे, सगळ्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला केलं, सगळ्या व्हरायटी तुमच्या पुढे ठेवल्या. आता कोणती स्वीकारायची त्याचं स्वातंत्र्य कोणाकडे आहे? जीव. तसं परमेश्वराने सगळं ज्ञान सांगितलं की शक्तीच्या उपासनेने तुम्हाला पुन्हा या 84च्या फेऱ्यामध्येच पुन्हा भटकावं लागेल. याच्यातून सुटायचं असेल तर माझ्याकडे या. पर म्हणजे परमेश्वर. परमेश्वराला शरण जर गेले तर या कुठल्याही गोष्टीमध्ये तुला अडकावं लागणार नाही. म्हणून रसक्रियार्थी बोलता. कोणती मात्रा द्यायची आहे जीवाला ऊर्ध्व करण्यासाठी? परावर ब्रह्मविद्येचे निरूपण करिता. शास्त्र सांगून परमेश्वराने सिद्धांत पटवलेला आहे. शास्त्र सांगून की तिथे ईश्वराकडे तुम्ही या बाबा. परमेश्वर ही सर्वात उत्तम चीज आहे, ज्याचा अंतच नाही, अशी ती वस्तू आहे. तिथे गेले पुन्हा या संस्कृती बंधनाच्या येर झाऱ्यामध्ये अडकावं लागत नाही. भगवद्गीतेत 8व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तीने म्हणलंय, अब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन माम पैत्य तो कोणतेय पुनर्जन्म न विद्यते. जो मला शरण येईल त्यांना या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये त्याला सापडावं लागणार नाही, तो माझ्या स्वरूपामध्ये येऊन विलीन होईल. आणि चिकित्सार्था तर चालता बोलता दोन्ही. चिकित्सार्थी चालता बोलता, जसा आमचा स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. ज्ञानचक्र शक्तिचक्र धरले म्हणून चक्रधर. ज्ञानही आहे आणि शक्ती आहे, आणि एका जागी काय बसून सतत परिभ्रमण आहे. दररोज गावोन गावा जात आहे, दररोज नवीन जीवाचा शोध घेत आहेत.
आणि त्या अधिकारी जीवांना जाऊन भेट देत आहेत आणि भेट देऊन वेधतायत, आवडी निर्माण करतायत, परमेश्वराच्या बद्दलची आवडी निर्माण करतायत. म्हणून चिकित्सार्थी चालता बोलता, तो चालतोय बी आहे, एका जागी बसून नुसतं सांगत नाहीये, स्वतः त्या जीवापर्यंत पोहोचतोय परमेश्वर. का? परमेश्वर शोधक, वेधक, बोधक, द्रावक. परमेश्वराचं मूळ स्वरूपच तसं आहे, शोधक आहे, अधिकारी जीवांचा शोध घेणार आहे आणि अशा अधिकारी जीवांना बोध देणार आहे. आणि जो बोध घेऊन परमेश्वराच्या विधीवर येतो त्याच्यासाठी वेध निर्माण करणार, आवडी निर्माण करणार आहे. आणि जो ज्याला आवड लागली त्याच्यासाठी द्रवणाराही आहे. जेव्हा तुम्ही विधी करता तेव्हा परमेश्वर द्रवतो, तुमच्यासाठी द्रवतो, तो खाली येतो आणि तुम्हाला काहीतरी देतो. रिकामं सोडत नाही, तुमच्या झोळीमध्ये काहीतरी टाकतोच. रिकामं तुमची कोणतीच विधी रिकामी जात नाही. जी क्रिया करसाल त्या क्रियेच्या वारीचं तुम्हाला दाय पासाय 100% मिळणार. कोणतीच क्रिया वाया जात नाही. फूल वाहिलं तरी वाया जाणार नाही, उदबत्ती दाखवली तरी वाया जाणार नाही, फळ ठेवलं तरी जाणार नाही, दंडोत घातले तरी जाणार नाही, आरती वावळी तरी वाया जाणार नाही. त्या वारीचं फळ तुम्हाला मिळणार, त्या वारीचं क्रिया तुम्हाला गोमटं मिळणार, वाया जात नाही. रसक्रियार्थी तर मुनी, हे सगळं परमेश्वर स्वरूपाचं वर्णन आहे बरं का. रसक्रियार्थी मुनी, मुनी म्हणजे मौनशील. आपल्यासारखे बडबड करणारा परमेश्वर नाहीये. आपल्याकडं आपण म्हणतो अर्ध्या गाड्याला थयाट फार, ओथळ पाण्याला. अर्धवट ज्ञानाला आपल्याकडे जास्त ओता मिळतोय. जस मला सगळं कळालं आणि लगेच 4 लोकांमध्ये जाऊन सांगायची तयारी अर्धवट घेऊन. तसं परमेश्वर नाही. परमेश्वर स्थिर आहे, गंभीर आहे. यती रसक्रियार्थी तर मुनी मौनशील, चिकित्सार्थी तर यती म्हणजे संन्यासी. यती म्हणजे मौनशील, मुनी म्हणजे मौनशील, यती म्हणजे संन्यासी. मुनी म्हणजे ब्रह्मचारी, हे धर्म स्वीकारलेले आहेत परमेश्वराने. तसे आमच्या चक्रपाणी महाराजांनी भूमिशयनासन, वाघनिश्चय, भूमिशय हे स्वीकारलेलं आहे त्यांनी स्वतःच. तसं देवसुद्धा त्या क्रिया स्वीकारतात. पाचनार्थी तर उभयविधी आचरवेत असे. पचनार्थी, आता पचन जे करायचं, आता हे सर्व दिलं पण तुम्हाला हे सर्व आता घ्यायचंय, पचन करायचं, तुमच्या शरीरामध्ये ते पचन करायचंय. तर दुभय विधी आचरविती, दोन्ही क्रियेने. उभय विधी म्हणजे ज्ञान भक्ती उभयविधी किंवा नित्यविधी निमित्तविधी. उभयविधी म्हणजे नित्यविधी आणि निमित्तविधी. दोन्ही विधीमध्ये परमेश्वराच्या साधकाला पचन क्रिया सांगितलेली आहे. त्यांनी नित्यविधी आचरण करायचं आहे आणि निमित्तविधीचे आचरण करायचं आहे. त्याला झोप येते का? नित्यविधी आटन विजन भिक्षा भोजन स्थान प्रसाद सेवा आणि निमित्तविधी संघ सांगा सेवा शुश्रूषा. या दोन्ही विधीचं पचन करायचं आहे. या क्रियेने तो धर्मावर दृढ होणार आहे, ईश्वराच्या प्रेमाला पात्र होणार आहे, पुन्हा संबंधाला पात्र होणार आहे. जेव्हा या दोन क्रियेमध्ये ईश्वराला अनुसरलेला साधक जाईल. काय काय? नित्यविधी निमित्तविधी. शोधनार्थी तर कर्मे नासिती, तो शोध घेतो की नाही वैद्य, तसं परमेश्वर काय करतात? शोधनार्थी या जीवाचे जे कर्म आहेत या कर्माचा नाश करतात. कारण सन्निधान सामर्थ्यामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की नुसतं सन्निधान केलं तरी अनेक कर्म नसतात, ज्ञान श्रवण केलं तरी अनेक कर्म नसतात. ज्ञानाग्नी भस्मसात कुरुते तथा, कारण ज्ञानाचा अग्नी एवढा प्रदीप्त आहे की अनंत जन्माचे कर्म
त्याच्यामध्ये जळून भस्म होतं ज्ञानाग्नीमध्ये. नुसतं कानावून शब्द जरी गेले तुमच्या, हे नुसतं श्रवण जरी केलं तर तुमचे सुद्धा अनंत कर्माचं क्षालन होतं. लक्षात ठेवा, इथं रिकाम बसण्याचं नाही आहे. इथं बसले जरी नुसते येऊन तरी सुद्धा अनंत कर्म तुमचे दूर होतात. लक्षात ठेवा, असं काही वाया जात नाही. म्हणून निदान इथं येऊन बसा, इथं येऊन श्रवण करा, शास्त्र श्रवण करा. नुसते बसल्याने सुद्धा अनंत जन्माचे कर्म, कारण अनंत वेळा जन्माला आलोय आपण, एकदाच नाही आलो. अर्जुनाचा प्रश्न आहे कृष्ण चक्रवर्तीला 4थ्या अध्यायामध्ये, तू आणि मी दोघे सारखे जण काय मला सांगू राहिलं. तेवढे कृष्ण परमात्मा म्हणतात, बहून मे व्यतीतानी जन्मानी तवचा अर्जुन. अरे अर्जुना, तुझा आणि माझा जन्म किती वेळा झाला हे तुला सांगता नाही यायचं. किती वेळा आपण जन्माला आलो, असा अनंत जन्माचा कर्माचा बोजा आपल्यावर आहे. असं काही समजायचं कारण नाही. आता आपण सन्मार्ग यायला लागलो ना, आपण तर काही चुकीचं वर्तन करत नाही, मग असं कसं झालं. आणि मागचं केलेलं कुठं जाणार आहे. मागचं गठोडं लय आहे ना मोठं, प्रचंड मोठं गठोडं आहे, ते संपत नाही लवकर. ती शिदोरी लय मोठी आहे, ती शिदोरी संपण्यासाठीच हा सगळा प्रकार आहे. म्हणून शोधनार्थी तर कर्मे नासिते, कुपत्यार्थी तर निषेधाते सांडविते. जे जे निषेधलं देवाने, अन्यवार्ता, हिंसा, लटके बोलणे, अनृत्यवाद, विकल्प, वासना, विकार, अन्य तीर्थक्षेत्र, जात्रे क्षेत्र, अन्य मार्गाच्या गुंफे नवचावे, हे सगळं निषेधलेलं जे जे आहे, हे करू नका म्हणून जे जे सांगितलंय त्याच्या अर्थी परमेश्वर सहाय्य करतो. त्याच्यामध्ये जे गुण येत असे त्याला अडचणीचे, ते सर्व परमेश्वर त्याचे अडचणीचे गुण दूर करतात. पथ्यार्थी तर निषेधा ते सांडविती. कारण ते पथ्य, ते जर नाही केलं तर तुम्ही ईश्वर मार्गावर दूर राहणार. ईश्वर धर्मान केव्हा जाणार. गणपतीच्या ढोलावर जाऊन नाचले, हा निषेध म्हणजे त्याज्य केलेले, करू नये म्हणून सांगितलं ते. आता गणपतीचे दिवस थोडे दिवस येणार आहे, ढोल वाजलं की आपण पळतो. तुमचा विषय नाही हो, तुम्ही कशाला, तुमचं वय आहे का आता ढोलका जायचं. ज्यांचा आहे त्यांचा विषय, ज्यांचा आहे. आमचे बरेच तरुण पोरं नामधारक गणेश मंडळाचे अध्यक्ष होतात हो, अध्यक्ष होतात, काय काय पदाधिकारी होतात, वर्गाने जमा करतात, सगळ्या गोष्टी तिथं करतात, नको त्या गोष्टी करतात. हे सगळं देवाने निषेधलेलं आहे, ते जाणून करतो की नाही आपण. मग ते जाणून करतो, पण असे जे जे निषेधलेलं आहे त्याच्यासाठी परमेश्वर, जर पथ्य पाळलं तुम्ही, हे जर नाही केलं तर तुम्ही धर्मावर दृढ. आणि हे घेऊन जर तुम्ही ते जर पथ्य पाळलं नाही तर तुम्ही गेले. म्हणून हे पथ्य पाळले पाहिजे. सांगण्याचा मतीचा अर्थ, हे पथ्य जे जे निषेधलं देवाने ते ते पथ्य पाळा. काही फरक पडत नाही नाही गेल्याने. लोक 2-4 दिवस म्हणतील, आपोआप गपचूप बसतील. आत्मोद्धार आपला आहे ना. आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मना. 6व्या अध्यायात भगवंत म्हणले, आत्मा हाच जीवाचा मित्र आहे आपला स्वतःचा. आपणच आपले मित्र आहोत, आपणच आपले सुहृद आहोत, आपणच आपले सखे आहोत. लक्षात ठेवा, दुसरं कोण नाही आहे, आपणच आपले आहोत. आपला आत्माच आपला मित्र आहे. याच्याशी जर प्रतारणा केली की सगळं संपलं. शोधनार्थी तर कर्मे नासिती निषेधा ते निषेध आणि कुपथ्यार्थी निषेध सांडविती. पथ्य सांगितलं ईश्वर धर्माच्या अनुयायाला, परमेश्वराने निषेधलं की बाबा हे हे करू नका, ह्या गोष्टी तुम्ही करू नका. पथ्याने मार्थी तर सहज मपीत विहित असे. आणि सहज जे तुम्हाला जे परमेश्वर जीवास शक्य तेच निरूपिती, जे जीवाकडून होऊ शकतं, घडू शकतं,
जो ते आचरण करू शकतो तेच परमेश्वराने जीवाला निरूपण केलेलं आहे. अशक्य असं काहीच नाहीये. आपल्याला त्या सवयी लागलेल्या असल्यामुळे आपल्याला जड जातं सोडायला. मग त्यावेळेला आपल्या देवाने हे का सांगितलं? देवाने हे असं का सांगितलं? इथं प्रसाद खाऊ नका, तीर्थ घेऊ नका, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, हे नव्हतं सांगायला पाहिजे देवाने. बाकी आम्ही सगळं करू, पण देवाने सर्वीकडे जाऊ द्यायला तर पाहिजे होतं. कुठेही जा, कुठेही या, काही खा, काही प्या, तरी तुम्ही धर्मावर दृढ राहाल असं म्हणायला पाहिजे होतं. असं जेव्हा वाटतं आहे की नाही? पण देव तसं नाहीये. जे तुम्ही करू शकता, जे तुम्ही बंधन पाळू शकता, तेच देवाने सांगितलेले. नाही आपै पान केलं तर काय होणार आहे? आपण आईच्या उदरातून घेऊन आलो का ते आपै पान? नशिले पदार्थ आईच्या पोटात मिळाले का आपल्याला? नाही. इथं आल्यानंतर आपण त्या सवयी लावलेल्या आहेत. अवांतर लावल्या सवयी आपै पानाच्या, अभक्ष भक्षणाच्या, खोटं बोलण्याच्या, विश्वासघात करण्याच्या सवय आपण नंतर लावल्या. चोरीमारी करण्याच्या या नंतर लावले जीवाने. हे काही मानव मातेच्या उदरातून आपण घेऊन आलेलो नाही. हे आपण तिथून घेऊन आलो का? नाही. इकडं आल्यावर लागलेल्या ह्या सवयी आहेत आपल्याला. म्हणजे आपण सोडू बी शकतो. जशा स्वीकारल्या तशा सोडा. मग हे सगळं सहज आहे, सोपं आहे, अवघड काहीच नाही. पण जेव्हा आपण तसं बनलेला असतो तेव्हा ते सोडायला आपल्याला कठीण जातं. नशाखोराला नशा सोड म्हणलं की त्याला मोठं अवघड जातं, जमतच नाही म्हणतो. त्याच्याशिवाय जमतच नाही, अशी त्याची भाषा राहते. म्हणून पथ्याने मार्थी तर सहज सहज घडेल असं सांगितलं. आणि मपीत विहित असे मोजकं सांगितलंय. मपीत खूप पसारा बी नाही सांगितला. तुम्हा पेंड्या भरमुद्रीला, पेंडीवरून भराचा अंदाज घ्यायचा. सगळ्याच कडव्याचे धांडे मोजायचे नाही ना. एक पेंडी बांधली की त्याच्यावर अंदाज येतो. तसं मपीत सांगितलं, नेमकंच. तेवढं समजून घेतलं की सगळं व्यवस्थित समजतं, पुढं तो मार्गाला लागू शकतो आपण. म्हणून सकळ उपचारा ईश्वरची वैद्य. म्हणून जे काही उपचार आहेत या सृष्टीतले, तिथे परमेश्वरच वैद्य जसा तसा आहे. तर का राखती? परमेश्वराला एवढं उठाठाम करायचं काय कारण बाबा? का जीवाला राखतात परमेश्वर? ना तेवेळी ईश्वर करुणा रसे झळंबले असती. हा इतका जरी गेलेला आहे अधोगतीला, तरी परमेश्वर याचं संरक्षण का करतात? ना तेवेळी अशी अवस्था पाहून जीवाची परमेश्वराला करुणा रसे झळंबती. तो करुणेचा आलय, करुणारच झळंबतो, पाझरतो परमेश्वराचा. आणि त्याला वाटतं की मी याला कशासाठी आणलं इथे आणि याचं काय झालं. जाऊ दे, चुकला असेल चुकू द्या, पुन्हा याला सन्मार्गावर आणू. जर आपण चुकलो तर परमेश्वराने पुन्हा एकदा आपले तोंडही पाहणार नाहीत. कोण चुकत नाही. आणि जर ठरवलंच परमेश्वराने याचं तोंड नाही पाहिजे इथून पुढे, त्यांनी काही केलं तरी, होईल का आपला उद्धार? होईल आपला उद्धार? असं कोणतरी आहे का आपल्यात बसलेलं इथं असं की जे चुकच करत नाही, चूक झालीच नाही? कोणीच नाही. आपण सगळे चुकीचेच पुतळे आहोत. तरी परमेश्वर आपल्याला स्वीकारतोय. हे करुण परमेश्वराचे करुणा रसे झळंबती. तो करुणेचा रस आहे झळंब, म्हणूनच तो जीवासाठी या सगळ्या गोष्टी सहन करून पुन्हा करुणामुळे जीवाचं हेतच करण्याचा प्रयत्न करतो. मग अनेका ते म्हणे ती उपचारा. स्वतःही जळमतात त्यांनी. अनेका ते म्हणजे अनेक ईश्वर अवतारा ते परमेश्वर विनवणी करतात. जसा आमचा सगळा परिवार कुठे विहिला, आता तुम्हा येथून गोविंद गती नायका. आपला सगळा परिवार श्रीप्रभू बाबाकडे सोपवला. आणि का ते उपचारा म्हणती. परमेश्वर का परमेश्वर समान तत्समान परमेश्वराचे ईश्वर परायण जे अधिकरण आहेत, ज्ञानी आहेत, त्यांच्या हवाले आपल्याला परमेश्वर त्यांच्या हवाली करतात. असं वाऱ्यावर सोडत.
तर जीवाचा दोष फिटे ऐसा जो रस तो अन्यत्री नाही. जीवाचा दोष फिटेल, जीवाच्या ठिकाणी जे दोष आहे तो फिटेल असा रस इतरत्र ईश्वर काय ईश्वराचे तत्परायण यांना सोडून इतर कुठेही हा रस सापडणार नाही. किती चैतन्य विद्यावंत जरी आला तरी नाही. मग तिथून बाकीचे तर सगळे खालीच आहेत. विश्वेचा असेल, अष्टभैरवाचा असेल, शेषनारायणाचा असेल, की कैलास वैकुंठीची ब्रह्मा विष्णूचा असेल, हे सर्व तुटपुंजे आहेत. ईश्वराच्या रसापे पुढे हे सर्व तुटपुंजे आहेत. यांच्या रसाने काही होणार नाही. म्हणून खरा तर जीवाचा दोष पिटे ऐसा जो रस तो अन्यत्री नाही. इतर ठिकाणी नाही, जीव देवताच्या ठिकाणी नाही, जीवाकडे पण नाही. पण जीव काय अभिमान, सगळं मला कळतं, तुम्ही मला शरणी आहो, मी आता जगद्गुरु आहे, मी आता महामंडलेश्वर आहे. काय काय जीवाला भ्रमे लावतात आणि जीव त्यांचे भ्रमी लागतो. काय बागेश्वर धाम, कशी जीव. म्हणून जेव्हा परमेश्वराने सांगितलंय की बाबा असं नाहीये. तर जीवाचा दोष फिटे ऐसा जो रस तो अन्यत्री नाही. जीव देवताकडे तो रस नाही. तो ईश्वर आपुले सेदेचा देवो न राखती. तो जो रस आहे तो परमेश्वर आपल्या सेदेचा, आपल्या जवळचा देऊन जीवाचं संरक्षण करतात. तो रस जो आहे तो रस परमेश्वर स्वतः जीवाला देऊन जीवाचं संरक्षण करतात. काजे अधिकरणा ते आद करोन म्हणतले का इतराते निरोगिती. ईश्वर काही ईश्वराचे तत्परायण म्हणून अधिकरणा ते निरोविती. अधिकरणा ते आद करोन परमेश्वर उद्धरती. अधिकरणाला आद करून परमेश्वर जीवाचा उद्धार करतात. इथपर्यंत आहे. अक्षरदाता जीव, बोधदाता परमेश्वर. अक्षर सांगणारे आम्ही आहोत फक्त, पण बोध देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. म्हणून अखंड कुठे पाहिजे मन? परमेश्वरावर. ज्याच्याकडून घेतो त्याला बी प्रसन्न ठेवलं पाहिजे, तरच अक्षराचा अवबोध तुम्हाला होईल. ज्याच्याकडून घेतात त्याच्या बी श्रद्धा पाहिजे. बगर श्रद्धेचं काहीच मिळणार नाही. श्रद्धा दोन्ही ठिकाणी पाहिजे तरच मिळेल, अन्यथा नुसतं पोपटपंची होईल. तो ईश्वरेची राखिला म्हणून सन्निधानी स्वामी स्थानी, सन्निधानी स्वामी स्थानी, वैद्यस्थानी ईश्वरची. तो जसा सन्निपातयला आहे, कोणाच्या सन्निधानी? तो त्या राजाच्या, त्याच्या सन्निधानामध्ये आहे. आणि उपाय करणारा तोच आहे. सन्निधान राजाचा आहे आणि उपाय करणारा राजाचे. तसं इथे सन्निधान ईश्वराचं आहे आणि या सर्व आलयातून चेतून सोडणारा वैद्य तोही परमेश्वराचे. असन्निधाने स्वामीस्थानी ईश्वर आणि वैद्यस्थानी अधिकरण. असन्निधाने स्वामीस्थानी ईश्वर त्रयं स्वरूप, ब्रह्ममाया ईश्वर, त्रयं स्वरूपातलं ईश्वर स्वरूप असन्निधानात काम करतं. आणि वैद्यस्थानी अधिकरण, जो ईश्वराचा तत्परायण अनुसरलेला ज्ञानवान अधिकरण. म्हणून ईश्वर जीवाचे न दुःखे झळंबलेपणे म्हणी आते कोणी राखो कांगा, कोणी राखो कांगा. जसा तो राजा म्हणतो मेळेची शिवी दिल्यानंतरही, या ते कोणी राखो कांगा, राखो कांगा. याला कोणीतरी आजारातून नीट करा. या सन्निपातेल्यातून जो कोणी याचा इलाज करेल त्या ते मी एवढी सोनियाची राशी करेल. तसा परमेश्वर म्हणतोय अधिकरणाला आता इथे, या ते कोणी राखो कांगा, राखो कांगा. एक तर इतर ईश्वर अवतार किंवा अधिकरण
यांना परमेश्वर म्हणतो याचं संरक्षण करा, यांना आता तुम्ही खूप काठी व्हा. तर हे कवन म्हणे ना जो कृपाळू संचरून जीव व्यसनिया तो म्हणे. पण हे कोण म्हणतं? जो कृपेचा आलय आहे आणि जो जीवोद्धरणासाठीच या भूतलावर अवतरणे झालेला परमेश्वर अवतार आहे, तो माझा श्री चक्रधर आहे. कोणी अवताराला कोणतं व्यसन, कोणी अवताराला कोणतं व्यसन आहे, पण आमच्या स्वामीला मात्र जीवोद्धरणाचेच व्यसन. असा तो परमेश्वर जीवोद्धरण व्यसनी परमेश्वर आहे. तोच जीवाचं संरक्षण करतो. तो कवणा ते म्हणे. तो कोणाला म्हणतो? ना अवतारा ते जर म्हणो तर हे न घडे. इतर अवताराला म्हणावं तर हे घडत नाही का? काजे राशी तो खूप ईश्वर अवतार आहेत, कोणाला म्हणायचंय? काजे आनंद परिपूर्णाशी राशीचा विलास दाखवणे हे न घडे. म्हणून आता ज्याने जशी शक्ती स्वीकारलेली आहे त्या त्या शक्तीचाच वापर ते परमेश्वर अवतार इथं करतात. कोणी नुसतं एक शेवढा परदृश्य आहे, कोणी छेदून आवाराचं काम करणार आहे, कोणी आवाराछेदून पराचं काम करणार आहे. म्हणून असे जी ईश्वर अवतार आहेत त्याच्यामध्ये भेद आहे परत. म्हणून असा जो वैदृश्य जो जीवोद्धरण वेशनी आहे परमेश्वर, तोच खऱ्या अर्थाने जीवाचा परिपूर्ण उद्धार करणारा ईश्वर अवतार आहे. तर कवणा ते म्हणती ना साधनवंता ते परतेही बाहुल्यानुसरलिया ते न म्हणती. जे साधनवंत जे आहेत असे अनुसरलेले त्यांनाही बाहुल्य न म्हणते. का जे ते मुख्यत्वे तरी असे गुंतला तर झाडा क्षेवणे द्यावी. तो जर याच कामामध्ये राहिला तर त्यांनी त्याची चर्या कधी करावी? जैसे एकाची विद्या उद्यमा कारण एकाची जीविकेयार्थी. ज्याच्याकडे जी विद्या त्या त्या विद्येचा तो तेच त्याच्या परीने वापर करतो. कोणी उद्यमाकारणे व्यापार करण्याकरता व्यवहारासाठी, एक जीविकेअर्थी. एक जीविकेअर्थ म्हणजे जीवाच्या सुखदुःखामध्ये जसाला आपण आज समाजसेवा म्हणतो. सकाळी उठला एकदा आंघोळ बांघोळ लावली, गंध लावला की निघला समाज कार्य करायला. फिर संध्याकाळी जेवायलाच घरी. आज इकडे गेलो, याला भेटलो, त्याला भेटलो, याला दवाखान्यात नेलं, तिथं डॉक्टरला सांगितलं याची फी कमी करा, याला खाट मिळवून द्या. हे समाजकार्य. अशी सामाजिक अर्थ. यथा रायाचा रस धर्मार्थी वैद्याचा तो उद्यमार्थी. यथा राजाचा रस धर्मार्थी, राजा धर्मशील, आणि वैद्याचा उद्यमार्थी, त्याचा व्यापार आहे. वैद्याचा हाकिमाचा त्याचा धंदा आहे ना. जे काही गुण ज्याला औषध पाणी दिलं त्याच्याकडून 2 पैसे घ्यायचे. तो फुकट करेल का? नाही. तो त्याचा मोबदला घेईल का नाही? पण राजा जे काही दान धर्म करतो, राजा काही अपेक्षा करतो का ज्याला दान धर्म केलं त्याच्याकडून? नाही. ते धर्मार्थी आहे. राजाचं दान हे धर्मार्थी आहे आणि वैद्याचं ते उद्यमार्थी. तैसा ठाऊ की तसा अर्थ होईल. आन जयाचा घरी आनर गे रत्नी तयासी सवर्णाची लाच काही घालावा. ज्याच्या घरी सुवर्णाची रत्नेच आहेत, सोनं ज्याच्या घरी पहिलंच आहे, त्याला काय सोन्याची लाच घालायची? आता ईश्वर परिपूर्ण आहे, त्याला काय देऊन आपण तृप्त करणार आहे? त्याचंच घेऊन त्याला द्यायचंय तरी खिशामध्ये हात घातल्यावर 10 वेळा चाच फिरतो ना. कोणतं बारीक नाणं लागतं, कोणती मळालेली तुटकी नोट लागते, त्याचंच त्याला द्यायचंय तरी होत नाही. आता काय करावं? असा जीव इतका खालच्या रसा तळाला गेला. आता काय सांगायचं ठेवलं देवानी तरी आपल्याला सांग. दान जयाचा घरी अनर्घे रत्ने तयासे. जो अनर्घ रत्नाचा स्वतःच दानी देणं आहे, तया सुवर्णाचा काही लाच घालावा. त्याला काय लाच देणार आहे आपण? कुठं पोहोचणार आहे आपण त्याच्याजवळ? काय देऊ शकतो आपण? काही नाही आपल्याकडे. तरी फार मोठा आंबावजीवाला येतो, मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं. काय केलं? इथलंच घेतलं आणि इथं केलं. काय घेऊन आलेला होता?
मुठी बांधून आला आणि जाताना मुठी खोलूनच जाणार आहे. कोणीच मूठ बांधलेलं नाही जाताना. आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा मोठ आवळायचा गेल्यावर वाकतच नाही बोट, राहतच नाही, सरळच होतात ते. करून पहा बरं, मूठ बांधले जाते का? करून पहा. जाते मूठ बांधले जाते का जाताना? नाही. इथं सोडून जातो सगळं, आणि आलं तेव्हा मूठ बांधून आलेला होता, जाताना सगळं सोडून चाललं. काही नाही नेत सोबत, पण काय आहे हव्यास. आणि काय मी केलं माझ्यामुळे झालं, मी केलं माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून घडलं. काय घडलं? म्हणून मुख्यत्वेत प्रमादियासी म्हणती, काजे तयासी ईश्वरास चिंता. असे जे प्रमादी आहेत, म्हणजे कोणता? विकार प्रमादिया. इथे विकार प्रमादिया, जो अनुसरो ननुसरला, त्याच्यासाठीचा हा विषय. म्हणून मुख्यत्वेत प्रमादियासी म्हणती, काजे तयासी ईश्वरास चिंता. त्याची सुद्धा चिंता परमेश्वरालाच आहे. जरी मळीनत्वाला गेला तरी त्याची चिंता परमेश्वरालाच आहे. म्हणून त्याला म्हणतात की बाबा ये, म्हणून तो दोना आचार करी तर पुन्हा बळाशी ये. आणि नंतर त्याला देहविद्या प्रदान होते, सर्व शरीर सुवर्णाचं होतं त्याचं. गत्वा मुक्ती, कुठपर्यंत जातो तो? अष्टभैरव विहिरी गती, विश्वरूप देवतेपर्यंत जातो. इतकी त्याची सामर्थ्य वाढलेलं आहे देहविद्यावंताच, डबल आचार केल्यामुळे, दोन आचार. जेने राखे तो रस तयाचा याती दिदला. ज्या रसाने हा वाचणार आहे, ज्या रसाने हा पुन्हा ऊर्ध्वगतीकडे येणार आहे, असा रस या प्रमादेच्या हातामध्ये परमेश्वराने दिलाय. उजळतीचा, चर्येचा ते औषध याला दिलेलं आहे. जरी मळीनत्वाला गेला, जरी ढासळला धर्माहून, तरी पुन्हा परमेश्वराचे विधी हा रस आहे. लक्षात ठेवा, परमेश्वराच्या विधी हा रस आहे. विधी करता विधी स्फुरे, विधी अविधी परिहरे. विधरूप कर्म करत राहा, त्या विधीने पुन्हा दुसऱ्या विधीचा जन्म होईल. आपण इथे आलोच नसतो समजा, ते कोणी दररोज दपोचे केले असते, कोणी इथं विडावसर केला असता, कोणी इथे दंडोत घातले असते, कोणी शास्त्र ऐकलं असतं, कोणी एकमेकाला दंडोत केला असता, पुढे एकमेकांची भेट झाली असती. एक विधी या सर्व गोष्टीला जन्म घालतोय. फक्त पोथी प्रवचन ऐकणं एवढाच उद्देश, मुख्य उद्देश काय? पोथी ऐकणं. पण एका विधीने किती विधी घडले? देवपूजा घडली, आरती घडली, दंडोत घडले, श्रवण घडलं, एकमेकाची भेट झाली, जे ईश्वराने वेलेले एकमेका दावल दावीचे सगळ्या विधी एकाला अनुषंगिक आल्या. नंतर कोणाला क्रिया घडते, कोणी तर प्रसाद वाढते, कोणी काहीतरी आणतंय. एका विधीने दुसऱ्या विधीचा जन्म होतोय. म्हणून विधी करता विधी स्फुरे, विधी अविधी परिहरे. एवढं स्वप्न, एवढं फार महान आहे. समजून घेतलं तरी सर्व खूप महान आहे, एवढे हलक्यातलं नाही आहे. फक्त लक्ष पाहिजे. म्हणून हा रस परमेश्वराने तुमच्या माझ्या हातात दिलेला आहे. धर्मावर बळतला येण्याचा, धर्मावर दृढ होण्याचा रस तुमच्या माझ्या हातात दिलेला आहे. तेने तोही अनिष्टापासून राखो सके. आणि ह्या रसामुळे, हा जो विधिरूप रस दिला, ज्या विधी विहिल्या, या विधी रसाने काय झालं? अनिष्टापासून राखो सके. जे जे अनिष्ट आहे, जे जे अहितकारक आहे, ज्याने धर्मावरून जाणार आहे, नरकाकडे जाणार आहे, किंवा देवतेच्या बंधनामध्ये आपण सापडणार आहोत, त्या सर्वापासून तुमचं संरक्षण होणार. असा विधी, असा रस तुमच्या हातामध्ये दिलेला आहे.
अज्ञानान्यथा ज्ञाना युक्तित्रयापासो न राखो सके. आणि काय केलं या रसाचा फायदा? अज्ञानापासो, जे अज्ञान आहे, प्रपंच शाश्वत आहे हे आपलं अज्ञान आहे की नाही? आहे ना. कारण आपण प्रपंचाला चिटकून आहे. सोड वाटतो का? प्रपंच सोडू वाटत नाही. पण आपल्याला माहिती आहे की हे सगळं सोडून आपल्याला जायचंय. प्रपंच राहणारच आहे. प्रपंच संपणार आहे का? आपल्याला मर्यादा आहे ना हो. आपल्याला मर्यादा आहे. प्रपंच मागे झाला आणि पुढे होत राहणार आहे. प्रपंच संपणार, पण तो अनित्य आहे. कार्याला आलेला प्रपंच अनित्य आहे हे कळतंय, पण सोडू न शके हे अज्ञान. पण जो ईश्वराचा झाला त्याला हे अज्ञान बाधत नाही. त्याला वाटतं हे नाही, हे नाशिवंत आहे. प्रपंच नाशिवंत आहे. देवता नित्यबद्धा निर्यदायका. देवता नित्यबद्ध आहे, निर्यद नरकाला घेऊन जाणार आहे. देवता स्वतःच बंद आहेत. देवता बद्ध आहे. उचेच्या प्रवृत्ती निचेचा संवाद. उचा अधीन नीच देवता. उचेच्या अधीन नीच देवता आहे. उचेने जर विचार केला तर निचेचं काही चालत नाही. अशा जर त्या स्वतःच बंधनात आहेत तर जीवाला कुठून बंधनापासून मुक्त करणार आहे? बंधनापासून मुक्त करू शकत नाही. परमेश्वर नित्यमुक्त. परमेश्वर ही वस्तू नित्यमुक्त आहे, त्याच्यावर कोणाचंच नियामकत्व नाही. आणि जीव कसा आहे? बंधमुक्त. त्याचं बंधन आहे पण तो मुक्त होऊ शकतो. जीव बंधनातून मुक्त होऊ शकतो, उपायाधीन मुक्त होऊ शकतो. हे ज्ञान त्याला झालेलं असल्यामुळे अज्ञान काही करू न सके. ते अज्ञान त्याला बाधत नाही, ज्याला ज्ञान झालं त्याला. अन्यथा ज्ञाना, जे अन्यथा ज्ञान आहे म्हणजे जीवाला परमेश्वर म्हणणं, देवतेला परमेश्वर म्हणणं, हे अन्यथा ज्ञान त्याचं संपलेलं आहे. या रसामुळे, परमेश्वराच्या रसामुळे, ज्ञानामुळे त्याचं हे अन्यथा ज्ञान फिटलेलं आहे की बाबा शक्ती परमेश्वर नाहीत आणि जीवही परमेश्वर नाहीये. मरमर सोचा जीवा तू ते काय असे मा काय दिसी. तूच अस्वच्छ आहे. तुझ्याकडे काय जीवाकडे जर तू जीवाला देणार आहे? काय जीवाकडे? तोच दुसऱ्याच्या अधीन आहे. राष्ट्रपती असू द्या देशाचा, जर चूक घडली संविधानाप्रमाणे तर त्याला सुद्धा जेलमध्ये जाऊन बसावं लागतं. राष्ट्रपतीला जेल होते की नाही? मग आता तो मुक्त आहे का? नाही. काय आहे जीवाकडं? त्याला जेलमध्ये जावं लागतं. पंतप्रधानाला जेलमध्ये जावं लागतं. मोठे IAS अधिकारी असतील त्यांना जेलमध्ये बसावं लागतं. चूक झाली की जेल, हे ठरलेलं. म्हणून तो कसा आहे? परिपूर्ण नाही. त्याच्याकडे आहे काय? जीवाकडे काय? आणि त्यालाच आपण म्हणतो सर्वश्रेष्ठ. त्यालाच आपण सर्वश्रेष्ठ मानतो. हे अन्यथा ज्ञान जो देवाचं ईश्वराचं झालं त्याचं फेटलेलं, तो काही मानत नाही. राजाची राणी महानुभावांची केरसुनी असे. राजाची राणी असेल तर ती महानुभावांच्या दृष्टीने केरसुनी असेल. तिथे त्याची राणी तर काय घेणं नाही. म्हणून जीवाला जो ईश्वराचा झाला त्या जीवाला काय म्हटलेलं आहे? तुम्ही ईश्वरीचे राजकुमार की. एवढी उपमा दिली परमेश्वराने जीवाला. जो देवाचा झाला तो देवाचा राजकुमार आहे, सर्वसामान्य नाही. राजकुमाराची काय पोज असते तुम्हाला माहिती आहे? काय कोणत्या गोष्टीची कमतरता आहे का त्याला? कोणतीच कमतरता नाही. आणि सर्व त्याच्या पुढे हात जोडून उभे आहेत, पंतप्रधानासहित सगळे. का? राजाचा राजकुमार आहे, राजाचा मुलगा आहे. तसा हा देवाचा आहे, भक्त आहे, हा राजकुमार आहे. या शक्ती सुद्धा याच्या पुढे हात जोडून उभे आहेत. हा थोरा रावळाचा चाल गे, याला विघ्न करू. दुसरे काय म्हणते? नाही गे, हा थोरा रावळाचा, हा परमेश्वराचा आहे. याला विघ्न करणं म्हणजे आणखी आपण संकटात सापडणे. जो देवाचा आहे तो राजकुमार आहे. मग देवता सुद्धा म्हणतात नाही याच्या नादी लागू नका.
हा थोरा रावळाचा आहे. एवढी तुमची योग्यता वाढलेली आहे जेव्हा तुम्ही देवाचे होता तेव्हा. अन्यथा ज्ञाना युक्तित्रयापासून राखो सके. युक्तित्रय म्हणजे शास्त्रोक्ती, लोकोक्ती आणि शोक्ती, या तिन्ही पासूनही स्वतःला तो राखतो म्हणजे वाचवतो. त्याला माहिती देवाने सांगितलं शास्त्रोक्ती, लोकोक्ती, शोक्ती या तिन्हीच्या वेगळं होऊन हे तिची आई व्युत्पत्ती व्युत्पन्ना व्हावे. शास्त्र जे म्हणतंय पुराण, वेद, उपनिषद त्याच्या नादी लागू नका. लोक काय म्हणतात त्याच्याही नादी लागू नका. आणि मला असं वाटलं असंही म्हणू नका. मला असं वाटलं बाबा, तुम्हाला वाटलं पण ते शास्त्रात बसत नाही ना. तुमच्या वाटण्याला काही अर्थ नाही ना. मला असं वाटलं, कसं काय वाटलं? मन घडंत. म्हणून शोक्ती सुद्धा करायला सांगितलेली नाही. शास्त्र, वेद, उपनिषद, पुराण हे सुद्धा देवाकडे घेऊन जात नाही, ते पण त्याच्यावर विश्वास ठेवायला सांगितलं नाही. आणि लोकोक्ती, लोक ते असं म्हणत होते, ते असं म्हणत होते म्हणून मी तसं केलं. तू तसं म्हणत होता म्हणून मी असं केलं. आपण तो तसं म्हणत होतो, काही शहनशाह केली का नाही? त्याचा ऐकून तो आहे चुकीच्या मार्गाला लागलाच कसा? नाही, तो म्हणत होता तसं, त्याने सांगितलं म्हणून. पण त्याची शहनिशा करणं तुमचं माझं काम. पण जो देवाचा झाला, जो ईश्वराचा झाला, त्याची या युक्तित्रयापासून सुटका, तो याच्यावर विश्वास ठेवत नाही. कारण तुम्हाला सुरुवातीलाच या सगळ्या गोष्टीचं ज्ञान जो कोणी उपदेश गुरु आहे त्यांनी करून द्यायला पाहिजे, किंवा ज्याने केलेलं आहे असं समजू आपण, केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्या रस्त्याला चुकीच्या जात नाही. तरी दारवंट्यापासून राखो सके. जो नरकाचा दारवंठा आहे, दुःखाचा दारवंटाचा आहे, तिथून परमेश्वराचा रस तुमचं संरक्षण करतो. म्हणजे विधी तुमचं संरक्षण करते. गोपाल कृष्ण महाराज की